friends, good morning. In last session, in our last lecture, we are studied force and types of force. In that lecture, we studied types of force. Three types of force: muscular force, then mechanical force, and then gravitational force. In our today's lecture, we are studied ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे आपल्या तासिकेमध्ये आपल्याला बलाचे जे इतर प्रकार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे बघा. त्याच्या आधी ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. ते कसे याचा अभ्यास करणार आहे बघा आपण. तर बघा पेज नंबर 72 there is picture. The action first picture dropping a stone in water. Let us try this. बघा तुम्ही सुद्धा घरी करू शकता. You can try. Take a small stone and a bucket full of water. एक छोटा दगड घ्यायचा आहे बघा आणि बादलीभर पाणी घ्यायचं आहे. Drop the stone into the water from a height of about 20 centimeter. 20 सेंटीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर उंचीवरून ते दगड सोडायचं आहे बघा पाण्यामध्ये. यू विल हिअर द साऊंड ऑफ द स्टोन ड्रॉपिंग इन द वॉटर. काय होईल बघा तुम्हाला आवाज ऐकू येईल. तो दगड पाण्यात पडला की त्याचा आवाज ऐकू येईल. नाव ड्रॉप द सेम स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 100 सेंटीमीटर. तोच दगड 100 सेंटीमीटरवरून पाण्यात टाकायचा आहे. यू विल हिअर इट साऊंड अगेन. तुम्हाला परत त्याचा आवाज ऐकायला येईल. व्हॉट इज द डिफरन्स इन द साऊंड्स इन द टू ॲक्शन्स अबोव. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस. काय होईल बघा या दोन आवाजांमध्ये काय फरक लक्षात येईल तुमच्या. तर 20 सेंटीमीटर अंतरावरून पाण्यात टाकलेल्या दगडाचा आवाज आणि 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाकलेल्या दगडाचा आवाज. कोणता आवाज जास्त असेल. अर्थातच जास्त उंचीवरून टाकलेल्या दगडाचा. देन नेक्स्ट पिक्चर देअर इज कॅरिंग अ लोड. द ॲक्शन्स ऑफ लिफ्टिंग अ सॅक आर शोन इन द पिक्चर. दोन माणसं पोतं उचलण्याचं ते चित्र आहे बघा. वन सॅक लुक्स एम्प्टी द अदर वन इज फुल. बघा फर्स्ट पिक्चर जे आहे त्याच्यातलं फर्स्ट सॅक जी आहे ती कशी दिसते रिकामी दिसते आणि सेकंड सॅक जी आहे ती कशी दिसते भरलेली दिसते फुल दिसते. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द वे द टू सॅक्स आर लिफ्टेड. काय फरक दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये बघा. तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एम्प्टी सॅक इज लेस. गुरुत्वीय बल जे आहे कशावरचं एम्प्टी सॅकवरचं ते कसं आहे इज लेस म्हणजेच कमी आहे. दॅट इज टू से इट वेट्स लेस. आणि म्हणून त्याचं वजन कसं आहे कमी आहे. इन सेकंड पिक्चर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. इन अदर वर्ड्स द बॅग वेट्स मोअर. त्या सॅकमध्ये जास्त वस्तू भरलेली दिसते आपल्याला जी कोणती असेल ती. त्याच्यामुळे त्याचं वजन कसं असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे बिगर सॅकवरचा तो कसा असणार आहे मोअर असणार आहे. देअरफॉर ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जेव्हा जास्त वजन उचलायचं असतं तेव्हा त्याच्यासाठी जास्त बल लावावं लागतं. बघा तुम्ही सुद्धा दैनंदिन जीवनात हा अनुभव घेता की एखादी हलकी वस्तू जर ती उचलायची असेल किंवा एम्प्टी बॅग असेल एम्प्टी पॉट असेल कुठलं ते उचलायचं एम्प्टी बकेट असेल तर ती उचलायला आपल्याला बल कमी लावावं लागतं. पण तीच बकेट भरल्यानंतर पाण्याने भरल्यानंतर ती उचलण्यासाठी आपल्याला ग्रेटर फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे जास्त ताकद लावावी लागते. डू यू नो टू वे अन ऑब्जेक्ट इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ अ स्प्रिंग बॅलन्स. जो ताणकाटा असतो बघा म्हणजे ताणलेला काटा असतो टांगलेला जो काटा असतो त्या काट्यावर जे वजन मोजायचं असतं बघा. तर त्यामध्ये द सस्पेंडेड ऑब्जेक्ट इज पुल्ड डाऊनवर्ड्स बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. टांगलेली जी वस्तू असते ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. ॲट द सेम टाइम द फोर्स ऑफ द टेन्शन इन द स्प्रिंग कॉन्स्टंटली पुल्स द ऑब्जेक्ट अपवर्ड्स. त्याच वेळेस स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. द ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट व्हेन द टेन्शन इन द स्प्रिंग अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट बिकम
इक्वल. आणि ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते आणि ती वस्तू स्थिरावल्यानंतर मग त्याच्यामध्ये वजन केलं जाते. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजेच वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन असते बघा. देन फोर्थ टाईप ऑफ फोर्स इज मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेट पाहिलंय बघा तुम्ही. मॅग्नेट याचा अर्थ काय? चुंबक. काय करतं हे मॅग्नेट? ज्या लोखंडी वस्तू असतात आयर्नच्या म्हणजे लोखंडाच्या वस्तू असतात त्या लोखंडी वस्तूंना ती स्वतःकडे आकर्षून घेतात. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल, टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट, इट स्टिक्स टू द मॅग्नेट. लोखंडाचा खिळा काय होतो? त्या मॅग्नेटला चिपकतो. नाव होल्ड द मॅग्नेट अपराईट इन द एअर अवे फ्रॉम द नेल, व्हॉट हॅपन्स. आणि त्या मॅग्नेटच्या जवळ जर तो खिळा ठेवला बघा आपण तर काय होतं? तो खिळ्याची हालचाल होते. कारण काय? तो मॅग्नेट त्याला स्वतःकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न करतो. दी फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. तर अशा प्रकारे ह्या मॅग्नेटिक फोर्सचा वापर करून ज्या जड अवजड वस्तू असतात त्या उचलल्या जातात. देन फिफ्थ टाईप ऑफ फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. व्हेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. कॅरम बोर्डवर जेव्हा ती सोंगटी सरकवली जाते बघा बोटाने टिचकी मारल्यानंतर तेव्हा ती कॅरम बोर्डवरून लाईटली स्लाईड होते म्हणजे घसरत जाते आणि काही अंतरावर काय होते? थांबते. बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. कारण काय? तर त्याचं जे घर्षण बल असतं सोंगटीचं आणि कॅरम बोर्डच्या पृष्ठभागाचं त्यामध्ये जे घर्षण होतं ते घर्षण बल नेहमी गतीला विरोध करते आणि म्हणून त्या घर्षणामुळे काही ठराविक अंतरापर्यंत ती जाते आणि मग गतीला विरोध झाल्यामुळे घर्षण बल गतीला विरोध करते आणि म्हणून ती सोंगटी स्टॉप होते म्हणजे थांबते. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. व्हाय डज दिस हॅपन? सपाट जमिनीवरून घरंगणारा जो चेंडू असतो तो थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. असे का होतं? तर सपाट जमीन आणि चेंडूचा पृष्ठभाग याच्यामधलं जे घर्षण बल असतं त्या घर्षण बल एकमेकांवर घासले जात असताना घर्षण बल कार्य करतं आणि ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते आणि म्हणून तो चेंडू थांबतो. सायकलला ब्रेक लावला की ती सुद्धा थोड्या अंतरावर जाऊन थांबते. याच्यामध्ये सुद्धा त्या घर्षण बलाचाच परिणाम असतो तो आणि त्याच्यामुळे ती सायकल थांबते. बघा आता ट्राय धिस, यू कॅन ट्राय धिस. तुम्ही करू शकता हे. गुडगुडीत पेपर असतील बघा, 2 pieces ऑफ स्मूथ पेपर. स्मूथ पेपर म्हणजे काय? जो हाताला असा स्मूथ लागतो. असे पेपर जर तुम्ही एकमेकांवर घासले आणि सँड पेपर जर एकमेकांवर घासले तर काय फरक दिसतो बघा. व्हेन स्मूथ सरफेसेस कॅन बी इझिली रब अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. कारण काय? त्याचा पृष्ठभाग कसा असतो? स्मूथ असतो, गुडगुडीत असतो आणि म्हणून ते इझिली एकमेकांवर रब होतात आणि म्हणून तिथलं जे फ्रिक्शनल फोर्स असतो तो लेस असतो. अँड व्हेन सँडपेपर while rough surfaces cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. त्याच्यामधलं जे घर्षण आहे ते जास्त असतं आणि म्हणून ते इझिली त्याच्यावर रबड होऊ शकत नाही म्हणजे घासले जात नाही. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा आपण जमिनीवरून चालताना घर्षण बल आपलं पाय आणि जमीन याच्यामध्ये घर्षण निर्माण होते आणि म्हणूनच चालणं शक्य होतं. जर फरशीवर तेल किंवा पाणी सांडलेलं असेल बघा तर अशा ठिकाणाहून आपला पाय घसरून आपण पडण्याची शक्यता असते कारण तिथे घर्षण बल नसते. म्हणून इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वूड स्लिप अँड फॉल. फॉर एक्झाम्पल वी आर व्हेरी लाईकली टू स्लिप व्हाईल वॉकिंग ऑन अन ऑइली ऑर वेट फ्लोअर. ओल्या फरशीवरून किंवा तेलकट फरशीवरून आपला पाय घसरण्याची शक्यता असते कारण काय? तिथे घर्षण बल कमी असते आणि घर्षण बल कमी असलं म्हणजे तिथे घसरण्याची शक्यता असते. वाय इज अ वुडन प्लँक लेड डाऊन फॉर पुलिंग आउट अ कार विच इज स्टक इन मड. चिखलामध्ये अडकलेल्या मोटारीचं चाक जे असेल बघा ते चाक काढण्यासाठी लाकडी फडीचा वापर करतात. कारण काय? तर चिखल गुडगुडीत असतो आणि त्यामुळे त्या
चाकाचं आणि त्या गुडगुडीत जागेवरचं घर्षण होत नाही चिखलात, आणि म्हणून लाकडी फळी टाकल्यानंतर लाकडी फळी आणि ते चाकामध्ये घर्षण बल निर्माण होते आणि गाडी सहज वर काढता येते. अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लँक laid down under the car. Hence, it can be pulled out from the mud. In short, the force of friction can either be decreased or increased in desired. म्हणजे आपल्याला जशी आवश्यकता असेल त्यानुसार घर्षण बल कमी किंवा जास्त करता येते. Then, next type of force is electrostatic force. याच्यासाठी पण तुम्ही काही प्रयोग करून पाहिजे बघा, घरीच करायचे, सोपे प्रयोग आहे. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. पेपरचे बारीक बारीक तुकडे करायचे, ते टेबलवर ठेवायचे, अँड देन रब अ पीस ऑफ थर्माकोल ऑर अन इनफ्लॅटेड बलून अगेन्स्ट द सिल्क क्लॉथ अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. फुगवलेला फुगा किंवा थर्माकोलचा तुकडा रेशमी कापडावर घासून तो फुगा किंवा तो थर्माकोलचा तुकडा त्या पेपर पीसेस जवळ जर नेला तर ते पेपराचे पीसेस जे आहे, जे तुकडे जे आहेत ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. कशाकडे? थर्माकोलच्या तुकड्याकडे किंवा फुग्याकडे. देन सेकंड एक्सपेरिमेंट आहे, रब अ प्लॅस्टिक कॉम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबोव ॲक्टिव्हिटी. तेल न लावलेल्या केसामध्ये प्लॅस्टिकचा कंगवा फिरवायचा आणि तो जर त्या तुकड्यांजवळ नेला तर काय होतं याचं पण निरीक्षण करायचं आहे. थर्ड, रब अ पिकॉक फिदर बिटवीन द पेजेस ऑफ अ नोटबुक अँड ब्रिंग इट नियर युअर फिंगर्स. व्हॉट डू यू सी? इन द अबोव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ पेपर, हेअर अँड द पिकॉक फिदर आर सीन टू मूव्ह. वाय डज दिस हॅपन्स? काय होतं बघा, ते कागदाचे तुकडे आणि मोराचं पीस याच्यामध्ये आपल्याला हालचाल होताना दिसते. का होते? तर याचं कारण आहे बघा, स्टॅटिक electricity is produced on materials like rubber, plastic and ebonite due to friction of force exerted by such a electrically charged materials is called electrostatic force. म्हणजे घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजेच स्थितिक विद्युत बल. बघा आता आहे कंबाईंड फोर्सेस, म्हणजे एकत्रित बले. म्हणजे आता एखाद्या वेळेस एखाद्या वस्तूवर जी क्रिया होत असते त्यामध्ये एकाच प्रकारचं बल नसते, ते एकाच वेळी अनेक प्रकारचे बल कार्य करत असतात. व्हाईल अन ॲक्शन इज टेकिंग प्लेस, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट इन क्वेश्चन. You might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. A variety of forces act together in these cases. To obtain more information about these, type the words ट्रिक सायन्स इन गुगल, सर्च ऑन द इंटरनेट. इंटरनेटवर ट्रिक सायन्स हे शब्द टाईप करायचे बघा, आणि तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या ह्या कृती आहे किंवा वेगवेगळे छोटे छोटे एक्सपेरिमेंट आहे हे तुम्हाला त्याच्यावर दिसू शकतात. आता बघा या धड्यामध्ये आपण काय शिकलो? व्हॉट वी हॅव लर्न. फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. कोणतेही कार्य करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव, टू चेंज द डायरेक्शन ऑर मोशन ऑफ मोशन अँड ऑल्सो टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव. वस्तूला गतिमान करण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी आणि चेंज ऑफ द शेप आणि वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. There are various types of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force, frictional force and electrostatic force. तुम्हाला एखाद्या परीक्षेत क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा, which are the types of force. तर टाइप्स ऑफ फोर्स जे आहे ते कोणकोणते आहे? मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा अशा प्रकारे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. आता या लेसनमध्ये एक्सरसाइज म्हणून जे क्वेश्चन दिलेले आहे त्यातले काही क्वेश्चन मी तुम्हाला गृहपाठ म्हणजे होमवर्कसाठी देणार आहे आणि काही क्वेश्चन हे क्लासवर्क म्हणजे वर्गपाठाच्या वेळी तुम्हाला सोडवायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 1, 2, 5 अँड 6, 1, 2, 5 आणि 6 हे प्रश्न तुम्ही इन होमवर्क
नोटबुक म्हणजे गृहपाठाच्या वहीत सोडवायचे आहे आणि राहिलेले जे प्रश्न आहेत ते वर्गपाठाच्या वहीत सोडवायचे आहे आणि होमवर्कला डेट द्यायची आहे 29 डिसेंबर 2020. धन्यवाद.